औरंगजेब अहमदनगर येथे आपले शेवटचे क्षण मोजत होता. त्यावेळी त्याला आठवत होतं आपण आपलं अख्खं आयुष्य ह्या दगडधोंड्यात सह्याद्रीत घालवलं. याचं त्याला जास्त वाईट वाटत होतं. पण त्याला राजांनी, शंभूराजांनी आणि आपल्या मावळ्यांनी इतका त्रास दिला की तो त्या त्रासातून उभारू शकत नव्हता. औरंगजेबने आपल्या मृत्यूपत्रात लिहिलं आहे की आपण क्षणभर गाफीलपणा केला म्हणून शिवाजीला आग्र्याहून आपल्या कैदेतून सुटून जाता आलं. त्याचे परिणाम इतके वाईट झाले की सगळे आयुष्यभर एक लढाई जिंकायचं सोडाच पण एक घास सुखाचा कधी खाता आला नाही. औरंगजेब म्हणतो शिवाजीला आपल्या बाजूने वळवता आलं नाही हीच मोठी घोडचूक झाली. जर शिवाजी आपल्या बाजूने वळला असता तर गोवळकोंडा आणि विजापूर ही राज्य समाप्त झाली असती. शिवाजी राजांचा मोगलांना त्यांच्या मनसुब्यात मोठा फायदा झाला असता. पण आपल्याच घोडचुकीमुळे शिवाजी त्या रात्री तिथून निसटून गेला. त्यानंतर संभाजी, नंतर राजाराम, संताजी धनाजी आणि ताराराणी यांनी मला कधी झोप लागू दिलीच नाही आणि कधी सुखाचा घास खाऊ दिला नाही. चिवट आणि शूर मराठ्यांनी आमच्या मुघल साम्राज्याचं इतकं हाल केलं की ते बघवत सुद्धा नव्हतं.